शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। आत्तापर्यंत 8,000 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले असून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अखेर शेतकऱ्याची प्रतीक्षा संपल्याचं आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीसाठी जवळपास पाहायला गेलं तर 5,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। तसेच यासोबतच नमो शेतकरी योजनेसाठी याला देण्यासाठी तुम्हाला 4,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। असे टोटल पाहायला गेलं तर 9,000 कोटी रुपये या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे मंजूर करण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना पाहायला गेलं तर आज आणि उद्या 24 तासामध्ये पैशाचं वितरण बँकेच्या खात्यावर होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यांनी लेखी एक परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे आणि यामध्ये अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही पावसामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झाले त्यांना सुद्धा अतिवृष्टीमध्ये पैसे जे काही कमी मिळालेत त्यांना सुद्धा अतिवृष्टी पैसे ज्या ज्या शेतकऱ्याचा पंचनामा झाला आहे त्या शेतीसाठी तब्बल तुम्हाला 20,000 रुपये या ठिकाणी हेक्टरी आता मंजूर करण्यात आलेले आहेत। आता पाहायला गेलं तर आज उद्या आणि 24 तासाच्या आतमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये आता सर्व शेतकरी बांधवांना पैशाचं वाटप करण्याचं ऑर्डर या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेले आहे। तुम्ही पाहायला गेलं तर शिवराजसिंग चौहान यांनी सुद्धा ग्वाही दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये पाठिंबाच्या काळामध्ये जे काही शेतकऱ्याचं नुकसान झाले तर त्या शेतकऱ्याची नुकसानाची भरपाई देखील आम्ही केंद्राकडून राज्य सरकारकडे पाठवलेली आहे आणि ते लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 20,000 रुपये जमा होईल अशी माहिती सुद्धा आपल्या जे देशाचे कृषी मंत्री आहेत शिवराजसिंग चौहान यांनी आता तुम्ही पाहिले देखील असेल संसदेमध्ये देखील अधिवेशन सुरू आहे तर त्या संसदेमध्ये देखील त्यांनी आता ज्यांनी काय माहिती दिली आपल्या देशाचे कृषी मंत्री यांनी देखील स्वतः माहिती दिलेली आहे की पाठिंबाच्या काळामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर साऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि शेतकरी देखील हवालदिल झाला होता आणि सध्या पाहायला गेलं तर त्यांच्या शेती पिकाचं नुकसान झाल्यामुळं आता शेतकऱ्याच्या हातामध्ये कोणत्याच पिकाचे पैसे नाहीत। त्यामुळे शेतकऱ्याला मदत म्हणून 20,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज पाहायला गेलं तर आम्ही लवकरच सोडत आहोत अशी माहिती देखील सरकारने आता सांगितली आहे। यावरती आज झालेल्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये देखील मुख्यमंत्री साहेबांनी देखील हा निर्णय घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी निर्णय घेत नव्हते परंतु विरोधकांनी मुद्दा उचलून धरला की तुम्ही 31,728 कोटी रुपये जे पॅकेज जाहीर केलं परंतु शेतकऱ्याच्या हातामध्ये काही गाजर भेटली का अशा प्रकारचे विरोधात देखील या ठिकाणी आवाज उठवल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी याचा अधिकृत जी आर त्यांनी काढलेला आहे आणि लेखी आदेश देखील देऊन टाकलेला आहे आणि आज 20 जिल्ह्यामध्ये कसल्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांना पैशाचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि शेतकरी बांधवाची खऱ्या अर्थाने आज लॉटरी म्हणावं लागेल। कारण पाहायला गेलं तर 20,000 रुपये सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे 2,000 रुपये नमो शेतकरी योजने महासन्मेचे 2,000 रुपये तुम्हाला बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की तुम्हाला दररोज पैसे येत आज येता उद्या येत आहे म्हणून तुम्ही सांगत असता पण आमच्या बँकेच्या खात्यावरती अजिबात पैसे येत नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकरी बांधवांना पैसे या ठिकाणी दररोज येत असतात परंतु काही जिल्ह्यातील मोजक्याच तालुक्यामध्ये मोजक्याच गावामध्ये शेतकरी बांधवांना पैसे येत असतात। त्याचं कारणसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तर काही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काही गावामध्ये सरकारने अतिवृष्टीचे पैसे मोजक्या शेतकरी बांधवाच्या खात्यावरती सोडले होते। त्याचं कारण म्हणजे सरकारने चौकशी करण्याची देखील शेतकऱ्याची करायला लावली होती। आता याचं कारणसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने आता पीक विमा अतिवृष्टीचा लाभ घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने शेती नसतानासुद्धा अनेकांनी पीक विमा नुकसान नोंदवलेलं आहे। त्यामुळे आता कृषी विभागाच्या माध्यमातून कठोर चौकशी देखील तपासणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली होती। त्यामुळे मागच्या वेळी तुम्हाला आठवते का बघा मागच्या वेळी 1 रुपयामध्ये पीक विमा या ठिकाणी भरत होते आणि तुम्हीसुद्धा भरला असणार। यामध्ये बीड असेल जालना असेल या अशा मोठ्या जिल्ह्यामध्ये देखील घोटाळा झाला होता आणि या अतिवृष्टीमध्ये जे काही शेतकरी आता लाभ घेऊ लागले त्यामध्ये कोणताही घोटाळा होऊ नये ही खबरदारी राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे सरकारने पैसे या ठिकाणी आता तातडीने मंजूर केलेत। त्याचं कारण म्हणजे विरोधकांनी मुद्दा उचलून धरला, तुम्ही फक्त शेतकऱ्यांना पैसे मंजूर करता परंतु शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे का जमा होत नाहीत
असं सांगितल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. मग तुमच्या खात्यामध्ये 24 तासाच्या आतमध्ये या 20 जिल्ह्यामध्ये तुम्हाला टोटल 20,000 रुपये जमा करण्याची ऑर्डर स्वतः हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये ते मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग आता राज्यातील शेतकऱ्यासाठी ही ऑर्डर कोणत्या दिल्या, तर आता ऑर्डर कृषी मंत्र्यांनी दिलेली नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांना देखील आता ऑर्डर दिलेली आहे आणि आज 20 जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी बांधव राहत असतील तर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 20,000 रुपये जमा केल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारची ऑर्डर देखील या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी ही ऑर्डर दिल्यामुळे डायरेक्ट आता कृषी विभागाला देखील ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी दिल्या म्हटल्यावर या ठिकाणी तुम्हाला पैसे खरोखरच 100% येणार आहेत. आता पहिलं कसं होतं की कृषी विभागाला ऑर्डर कृषीमंत्री देत होते, परंतु ही ऑर्डर दिल्या ती मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी, त्यामुळे मुख्यमंत्री सर्वोच्च पदावर असतात, त्यांचं म्हणणं सर्व कृषी अधिकाऱ्यांना ऐकावंच लागतं. आज कसल्याही परिस्थितीत 20 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण डेबिटच्या माध्यमातून बँकेत केलं जाणार आहे. आता पैसे बँकेत जमा झाल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारचे या ठिकाणी आदेशसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी दिलेत. त्यामुळे आज शेतकरी बांधवाच्या खऱ्या अर्थाने लॉटरी लागणार आहेत. अतिवृष्टीचे 20,000 रुपये, नंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, असे एकत्रित तुम्हाला 22,000 रुपयेचा लाभ शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आज जमा होणार आहे. पण आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल की हे पैसे नेमकं आता कोणाला मिळणार, यासाठी काही अटी आणि पात्रता सरकारने लावलेत का, यावरती मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे सांगितले की जर आम्ही शेतकऱ्यांना अपात्र यादी लावली नसली तरी सर्व शेतकऱ्यांना लाभ त्या ठिकाणी घेतले असते, त्यामुळे सरकारला देखील तोटा झाला असता. त्यामुळे जे काही शेतकरी गरीब आहेत, ज्यांना खरंच पैशाची गरज आहे, खरंच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांच्याच हातामध्ये पैसे जावेत अशी आमची अपेक्षा आहे. दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातात, त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, पिवळे रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल, त्या ठिकाणी सरकार तुम्हाला ओळखतं की तुम्ही गरज आणि गरजू शेतकरी आहेत. त्यांनाच फक्त या ठिकाणी नमोचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 20,000 रुपये असं बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी आता दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी जावा, मग बाकीच्या काही धनदांडग्या जे सावकार शेतकरी आहेत तर हा लाभ त्यांच्याकडे जाऊ नये, यासाठी 4 नियमांमध्ये जे शेतकरी बसतील फक्त त्यांनाच या ठिकाणी पाहायला गेलं तर आज आणि उद्या या दिवसामध्ये राज्यातील सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यापैकी 24 तासामध्ये 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि उरलेले काही 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती आता सरकारकडून देण्यात आली आहे. तर बँकाचं सर्व्हर जास्त डाऊन होऊ नये म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे घेण्यात आहेत आणि राहिलेले जे काही 16 जिल्हे आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात आले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आता असणं अतिशय गरजेचं आहे, कारण ही ऑर्डर फक्त मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आता या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे पैसे खरोखर या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आता कदाचित तुम्हाला विश्वास पटत नसेल, परंतु मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कृषी विभागाला देखील ऑर्डर दिलेले आहे. कारण शेतकरी बांधव गेले 2 महिने झालं वाट बघत होते की शेतकरी बांधव नाराज देखील झाले होते भाजप सरकारवर, त्यामुळे भाजप सरकार मोठी टीका देखील होत होती. विरोधकांनी देखील मुद्दा उचलून धरला होता की मुख्यमंत्र्यांचे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्यावर देखील टीका केली त्या ठिकाणी विरोधकांनी. त्याचं कारण म्हणजे सरकारने आधीच कर्जमाफी शेतकऱ्यांना केलेली नाही, त्यामुळे शेतकरी बांधव पूर्णपणे या ठिकाणी नाराज होते. कारण शेतकऱ्याला निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करू असा विश्वास देखील त्यांनी दिलेला होता, परंतु सरकारने फसवल्यासारखं झाल्याचं शेतकरी बांधव आता म्हणू लागलेत. आणि पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही पावसामुळे नुकसान झालं होतं त्यासाठी सरकारने देखील पाहायला गेलं तर 31,728 कोटी रुपयाची घोषणा केली, परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावरती अजून काही शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झालेत, पण अजून काही शेतकऱ्याच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा झालेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आदेश देखील कृषी विभागाला दिलेले आहेत आणि त्यामुळं आज आणि उद्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये सर्वांना 20 जिल्ह्यामध्ये आज मिळणार आहेत, राहिलेल्या 16 जिल्ह्यामध्ये उद्या मिळणार आहेत. अतिवृष्टीचे आणि नमोचे टोटल तुम्हाला 22,000 रुपये बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये कोणतेही कारण न देता या ठिकाणी जमा करायला सांगितले आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न आला की मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं यासाठी कोणत्या अटी आणि पात्रता लावण्यात आल्या आहेत का, मुख्यमंत्र्यांनी या 4 नियमांमध्ये जे काही शेतकरी बांधव बसतील फक्त त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. मग आता आज आणि उद्या या 24 तासामध्ये शेतकऱ्यांनी अवश्य वाट बघायची. त्यांना 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशाचं वितरण होणार आहे
आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, 24 तासामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बाजूला राहणार नाही, सर्वांना पैसे येणार आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत. पण हे सांगितले की या 4 नियमामध्ये जे शेतकरी बांधव असतील फक्त त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. मग हे 4 नियम कोणते आहेत नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, पहिला नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे पैसे मिळालेत. फक्त त्या शेतकऱ्याची नव्हे, अतिवृष्टी आणि नमो योजनेच्या हप्त्यासाठी बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, तुम्हाला जर PM किसान योजनेचे 2,000 रुपये 19 नोव्हेंबरला मिळाले बघा, 2,000 रुपये मिळायचा SMS तुमच्यावर आला आहे का बघा. जर मिळाले असतील सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचं कारण म्हणजे अतिवृष्टीचे तुम्हाला 20,000 रुपये आणि नमो योजनेचे 2,000 रुपये असे टोटल तुम्हाला 22,000 रुपयेचा लाभ बँकेच्या खात्यावरती तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे. त्या ठिकाणी PM किसान योजनेचे आणि अतिवृष्टीचे नमो योजनेचा काय संबंध? तुम्हाला PM किसान योजनेचा जी काही लाभार्थी आहे तर त्या लाभार्थी ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळत त्याची जे नावं आहेत तेच आता बँकाने तीच यादी या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 20,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता या पहिल्या नियमाने तुम्ही बसला असणार आहे, कारण PM किसान योजनेचे पैसे जवळपास सर्वांना मिळालेत. परंतु आता पुढचे जे काही 3 नियम सांगितलेत यामध्ये तुम्ही आता बसणं अतिशय गरजेचं आहे. आता व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण जी काय ऑर्डर दिली आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे आता कसल्याही परिस्थितीत हे पैसे शेतकरी बांधवाच्या खात्यावरती आज आणि उद्या म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर मिळाली. आता बघा, दुसरा नियम या ठिकाणी कोणता लावण्यात आला आहे बघा. तर शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितले की KYC केलेल्या शेतकऱ्यांनाच हा लाभ भेटणार आहे. मग आता KYC केलेल्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे, तर आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही बिंदास झालो तर आम्हाला काही टेन्शन नाही, तर आम्ही KYC करून बसलो आहे. परंतु अजिबात हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांनो, आधार कार्ड अपडेट न करता डायरेक्ट तुम्ही KYC केल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. परंतु सरकारने सांगितलं होतं की पहिल्यांदा तुम्ही आधार कार्ड अपडेट करा. तुमचे आधार कार्ड काढून जुनी झाली आहेत, 4-5 वर्ष 10 वर्षाच्या पाठीमागे तुम्ही आधार कार्ड जुनी झाली आहेत. परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतीबद्दल कामबद्दल त्यांना वेळही मिळत नसतो, म्हणजे शेतीमध्ये भरपूर काम असतात. त्यामुळे आता आधार कार्ड अपडेट न करता त्या ठिकाणी अनेकांनी शेतकरी बांधवांनी आता KYC केलेलं आहे. त्यांच्या खात्यावरती सरकारने अतिवृष्टीचे नमोचे पैसे सोडून जर KYC या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट न करता केले असेल तर तुम्हाला लाभ जमा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तुम्ही जर आधार कार्ड अपडेट करूनच KYC केले असेल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही. म्हणून तुम्हाला आज आणि उद्या 24 तासाच्या आतमध्ये DBTच्या माध्यमातून अतिवृष्टीचे 20,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असं टोटल तुम्हाला 22,000 रुपयाचा लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. आता पुढचा नियम आहे तो म्हणजे त्यामध्ये शेतकरी बांधव अपात्र होण्याची शक्यता आहे. पुढचा नियम, तर आतापर्यंत कोणताही लाभ म्हणजे आत्तापर्यंत कोणताच नियम लावला नव्हता, पण आता नियम लावलेले आहेत. यामध्ये सरकारच्या माध्यमातून पुढचा नियम कोणता आहे बघा, सर्वांनी काळजीपूर्वक बघा. बघा, 20 जिल्हे तुम्हाला सांगणारच आहे, परंतु 20 जिल्ह्याचे आधी तुम्हाला हा तिसरा नियम जो लावला आहे यामध्ये जवळपास 8.5 लाखाच्या वरती शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. आता कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत नक्कीच बघा. शेतकरी बांधवांनी यामध्ये सांगण्यात आले शेतीची अट बघा. आता शेती किती आहे आतापर्यंत कोणच चेक करत नव्हतं, परंतु आता सरकार इथून पुढे चेक केलं जाणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या नावावर 10 एकर 20 एकर 15 एकर अशा प्रकारची जास्त प्रमाणामध्ये शेती आहे, तर आता सरकार काय म्हणतं, त्यांना गरज आहे, ज्यांना अतिवृष्टीची मदत करायची आहे किंवा नमोचे हप्ते घेण्यासाठी त्यांना गरज आहे, त्यांना एवढी शेती असताना काय गरज आहे. ही योजना फक्त सर्व गोरगरीब आणि गरजू शेतकरी, वंचित शेतकरी आहेत त्यांनाच या ठिकाणी हे पैसे जमा केले जाणार आहेत. आता ज्यांना 2 वेळचं खायला जेवण मिळत नाही, ज्यांच्या खिशामध्ये पैशाची कमतरता असते, त्यांनाच या ठिकाणी शेतकरी काय करतात, फुकटचा लाभ मिळतात म्हणून अर्ज करतात. परंतु श्रीमंत शेतकऱ्यांना, धनदडगे शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती जाऊ नये, आता तशा प्रकारचे आदेशसुद्धा बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सरकारने काय सांगितले की आज बँका अजिबात बंद करू नका, तुमच्या खात्यावरती पैसे गेल्याशिवाय कोणालासुद्धा या ठिकाणी सुट्टी नाही, या ठिकाणी सरकारने सांगितले. असं सांगून शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे आता जमा करण्याची ऑर्डर सरकारने दिलेली आहे. मग आता पुढचा नियम कोणता सांगितला आहे बघा. मग शेती तुमच्या नावावर किती असली पाहिजे. शेती जर जास्त असेल तर लाभ मिळणार नाही, म्हणजे तुमच्या शेती जर कमी असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता हा झाला तिसरा नियम. चौथा नियम अत्यंत जो शेतकऱ्यासाठी आजवरपर्यंत कधीच लावण्यात आलेला नव्हता, तर तो नियम आहे. तुम्ही यामध्ये बसलात तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे. तुम्हाला पैशाचं वितरण आजच्या आज केलं जाणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, ओळखपत्र विषयी देखील अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली आहे.
या ठिकाणी विधान सरकारनं देखील केलं आहे. पहिलं ओळखपत्र कुठलंही आधार कार्ड पॅन कार्ड चालत होतं, परंतु आज मतदान कार्ड कंपल्सरी करण्यात आले. म्हणजे मतदान कार्ड का करण्यात आले या ठिकाणी सरकारने देखील ओळखले. आपण मतदान कार्ड या ठिकाणी योजनेसाठी कंपल्सरी केलं तर सरकारच्या माध्यमातून ही जर चेकिंग करण्यात आली तर त्या ठिकाणी मतदान लोक काढतील आणि मतदान काढून या ठिकाणी आपल्याला वोट देतील. म्हणजे मतदान देतील आणि दोन्ही बाजूंनी फायदा सरकारचा होणार आहे. त्यामुळं मतदान कार्ड ज्या शेतकऱ्याकडे फक्त त्यांनाच या ठिकाणी नमोचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 20,000 रुपये असे टोटल 22,000 रुपये लाभ या ठिकाणी या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना जमा करण्याची ऑर्डर सरकारच्या माध्यमातून देण्यात आले. मग आता 24 तासाच्या आतमध्ये पहिल्या 20 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे. आता शेतकरी बांधवांना 2 मिनिटाचा वेळ काढून प्रत्येक जिल्ह्याची माहिती समजून घ्या. अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये जे शेतकरी बांधव पहिल्या टप्प्यातले शेतकरी जिल्हे निवडलेत तर तेच आता 20 जिल्हे सांगणार आहे. यामध्ये 20 जिल्ह्याचा तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे, कारण राज्यातील शेतकरी जिल्हे घोषित करण्यात आले आहेत. त्यामध्ये 20 जिल्ह्याची निवड करण्यात आली. बघा तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगतो, सर्वांनी यामध्ये आहे का नक्की बघा. यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला आहे वर्धा, त्यानंतर दुसरा जिल्हा घेण्यात आला यवतमाळ, बुलढाणा, अकोला, त्यानंतर वाशिम, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव राहत असतील तर त्यांना लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे लातूर आहे, परभणी आहे, धाराशिव आहे जिल्हा आहे, नंतर नांदेड जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील हा लाभ मिळणार आहे अशी माहिती आता सरकारकडून समोर येत आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर नाराज होण्यास कोणतंही कारण नाही. तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही 16 जिल्हे राहिलेत तर त्या 16 जिल्ह्यामध्ये देखील तुमचं नाव येऊ शकतं. तर आता पाहायला गेलं तर आज या ठिकाणी पैशाचे वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जंतरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलवरती नवीन अपडेट शेतकरीविषयी माहिती आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अपडेट पाहिजे असेल तर तुम्हाला एक बेल आयकॉनचं बटन आहे, तर त्या बेल आयकॉनच्या बटनला घंटी दाबून ठेवा आणि फ्रीमध्ये एक लाईकचं बटन भेटतं, तिथे देखील लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.